प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000, हंगामी बागायतीला हेक्टरी 32,500 रुपये तर कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत करणार। पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये देणार। दिवाळी आधी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। पीएम आवास योजनेतून पूरग्रस्तांना घर बांधून देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। जेवढ्या जनावरांचा मृत्यू तेवढ्यांसाठी नुकसान भरपाई तर वीज बिल, शालेय शिक्षण शुल्क माफीचाही निर्णय। सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज होती। सरकारच्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांची टीका। मराठा कुणबी संदर्भातील 2 सप्टेंबरच्या GRला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा तर ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार। मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ, जरांगेंनी ओबीसी नेत्यांवर केलेल्या टीकेनंतर सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय। ओबीसी नेतेही जरांगेंविरोधात आक्रमक। मुंबई मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयात सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं नवा वाद। भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर संतप्त महिलेनं फेकलं पुस्तक। निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागण्यास भाग पाडलं। लोकशाहीत मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार, लगेच नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही। प्रबोधनकारांचं पुस्तक फेकल्यानं पेटलेल्या वादावर संजय शिरसाटांच्या विधानानं नवा वाद। मुंबई इन 59 मिनिट प्रकल्पावर काम करतोय। शहरात 59 मिनिटात कुठेही जाता यावं याबाबतच्या नियोजनासाठी काम सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अतिवृष्टीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये भूस्खलन, रस्त्यांना मोठमोठ्या भेगा, घरांनाही तडे गेले। गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं।